तर नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर इथे तुळजा खेळते, तिचं खाऊन पिऊन झाले. इकडे नवन्या जेवतीये आणि माझं जेवण आत्ताच झालेलं आहे. तर जेवण वगैरे केलं. संध्याकाळी आम्हाला जायचं बाहेर बर्थडेसाठी. यांच्या आत्याच्या मुलाचा बर्थडे. तर काल रात्री अचानक बोलले की माझ्या म्हणजे त्यांच्याही लक्षात नसेल आणि माझ्याही नाही आलं. विचारलं बर्थडेचं उद्या, म्हणे हो जायचं आहे ना. आणि आज ते लवकर आले तर ठीक आहे, आणि आले तरी खूप घाई गळ्यातलं खाते, खूप घाई होईल गिफ्ट काही आणायला. तशात आम्ही सगळेच जाणार, म्हणजे माझे आम्ही सगळेच जाणार आहे. पण म्हटलं एखादं गिफ्ट तर घेऊयात, बाकीचं तर सासरे देतीलच. पण मला आहे ना, एखादं लग्न कार्य असेल तर मी एवढा इंटरेस्ट नाही घेत, पण बर्थडे असेल ना तर मला असं वाटतं त्या लहान असतात ना, त्यांना अपेक्षा असते काहीतरी गिफ्टची, तर घेऊयात. आता ऐन टायमिंगला आणणार कुठून, तर मी ब्लिंकिट केलं. त्याला मला ना पॅक करायचं, रॅप करायचं आहे, गिफ्ट रॅप. आता ते हे झोपल्याशिवाय दोघी तर होणार नाही आहे, हो की तर मागत पडेल. चलो, मी ना आता यांना झोपवते आणि ते गिफ्ट पॅक करते. मग संध्याकाळी बघूयात कसं काय होतं नियोजन जायचं ते, कारण 2-3 प्लॅन ठरलेले आहेत, त्यातला कुठला होणार आहे माहीत नाही. पाहूयात संध्याकाळी कसं काय होतं ते. तर या दोघींना मी झोपी लावलं आणि त्यानंतर आले मी गिफ्ट पॅकिंग करायला. तर बऱ्याचशा वेळेस ना आजकाल ह्या ब्लिंकिटमुळे मला हे सोपं होतं. मी बरेचसे गिफ्ट्स इथे जरी कोणाचे बड्डे असेल ना तरी ऑनलाईनच मागवते. आणि हे माझ्या आवडीची मंच सध्या मी ब्लिंकिटवरून जेव्हाही काही मागवते तर हे नक्कीच मागवते. तर मी हे मागवलं होतं. जातानाही गाडीच बघू म्हटलं होतं, कारण मुलगा आहे म्हटल्यावर गाड्यांचा फार वेड असतं आणि मला ऑनलाईनही दिसल्या गाड्या. पण नंतर माझ्या लक्षात आलं, म्हटलं तो मुलगा आहे म्हटल्यावर सगळेजण गाड्याच घेऊन येणार. आणि बेसिकली गावाकडच्या साईडला ना गिफ्ट्सपेक्षा पैसे जास्ती देतात. गिफ्ट्स एवढं कोणी देत नाही. फार मोजकी लोकं जे फ्रेंड सर्कलमध्ये असतील त्यांच्या तेवढेच आणतील. तर मग मी हे मागवलं. हे मला ना नवन्यालाही बरेच दिवस झाले घ्यायचं होतं. तिला मी घेतलंच नाही आणि तिने आज ते पाहिल्यावर बोलली, मम्मा मलाही हवं आहे. तर मग ते मला आता तिला घेऊन द्यावं लागेल. आणि हा रॅप करण्याचा पेपर माझ्याकडे ऑलरेडी होता, तर मी याला छान असा रॅप करून घेतलं. आणि माझं हे गिफ्ट पॅक म्हणजे गिफ्टच पॅक करून झालं फक्त केस. आणि तोपर्यंत ना इकडे बघा, ही पोरगी माझी उठली पण. म्हटलं पटकन गिफ्ट पॅक करेल आणि पटकन गिफ्ट पॅक करून घेईन आणि तिच्याजवळ जाऊन झोपेल. पण कसलं काय, आमच्या मॅडम उठल्याही तोपर्यंत. आता ही काय अजून 1-1.5 तास झोपणार नाही परत, आणि जेव्हा ही झोपेल तेव्हा ती उठेलही. असाच असतो माझा दिवस. तर काय करणार, असाच असतो माझा दिवस. माझं आता बसल्या मी हे खाऊन घेते माझ्या आवडीची. त्यानंतर मी काही शूटच केलं नाही, कारण घरात खूप गडबड झाली आवरायला, कारण बरेचसे जण आले होते घरी, त्यामुळे यांचं सगळं आवरण्यात माझा वेळ गेला. आणि बड्डे खूप छान झाला होता. मला नवन्याचाही बड्डे जो आहे 5वा तो असाच करायचा होता, पण काही कारणामुळे करता नाही आला. पाहूत आता केव्हा करते आहे. आणि बड्डेमध्ये ना खरं मुलं खूप एन्जॉय करतात. नवन्याने ते प्रचंड एन्जॉय केलं आणि माझ्या दोन्हीही मुलींनी मला अजिबात थोडा देखील त्रास दिला नाही बड्डेत. कारण लग्नात वगैरे खूप गर्दी असते, बड्डेत एवढी गर्दी नसते आणि सगळेच एन्जॉय करतात, शांतता असते. तेवढं केक कटिंग वगैरे झालं की बड्डेचा कार्यक्रम संपतो. आणि अनएक्सपेक्टेडली म्हणजे हे की नवन्याने तिथे डान्स केला. अचानक ठरल्यावर तिथे बरेचशा जणांनी डान्स केला, तर नवन्यानेही केला. फार मस्त डान्स करते. तिचं हे स्कूलमधलं कोणाचं तरी दुसऱ्यांचं गाणं होतं, यावर तिने डान्स केला होता. आणि मीही म्हणजे मलाही शॉक बसला की ती दरवेळेस अशी रेडी असते. मला हीच गोष्ट तिच्यात हवी होती की तिच्यात स्टेज डेअरिंग यावी, आणि तिच्यात ती आहे. हे खूप छान आहे. नाहीतर मी थोडीशी घाबरते, आणि हेही आमच्यात तेवढं स्टेज डेअरिंग नाही आहे. बाकीची चपर आम्ही भरपूर करूत, पण आम्हाला हे करायची वेळ आली की आम्ही अशा एकदम शांत होऊन जातो, आम्हाला सुचत नाही. पण तिला छान जमतं. तर हे खूप छान आहे. आणि माझ्या दोन्ही मुली इतक्या गोडसारख्या वागल्या अख्ख्या कार्यक्रमात. मनूसुद्धा अजिबात रडली नाही किंवा त्रास दिला नाही, आणि नवन्याही फार छान वागली. माझ्याच मुलींना माझी दृष्टी लागायची, इतक्या अशा गोड आहेत. तर छान झाला बड्डे. नवन्याने खूप एन्जॉय केलं, आणि हेच तर आम्हाला हवं असतं की जिथेही कुठे जातो तिथे मुलांनी एन्जॉय करावं. आणि अशा पद्धतीने मस्त असा आमचा आजचा दिवस संपला.